मित्रांनो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्या स्टोरीटेल कट्ट्यावर एक असा विषय आम्ही चर्चेला घेत आहोत ज्याविषयी तुम्हाला ऐकायला नक्की आवडेल. तो विषय म्हणजे AI आणि AIचे आत्ता होत असलेले ग्लोबल परिणाम आणि ह्या सगळ्यांचा आपल्याशी येऊ शकणारा संबंध. त्यासाठी मी बोलतो करतो आहे स्टोरीटेल इंडियाचे हेड योगेश दशरथ यांना. आपल्याच कट्ट्यावर आपलं स्वागत. तर सगळ्यात आधी स्टोरीटेलचा विषय निघाला म्हणून स्टोरीटेल आणि AI ह्याचं कधी सूत जुळलं आहे का? म्हणजे काही संबंध आला आहे का अलीकडच्या काळात? होय, आपण एकदा मला वाटतं बोललो होतो आपण की स्टोरीटेलनं व्हॉइस स्विचर म्हणून एक लॉन्च केली होती फंक्शनॅलिटी, ज्याच्यामध्ये काही ओरिजिनल्स जे होते ते एक ह्युमन नरेटर होता, एक माणसाने आवाज दिला होता आणि त्याला 4 AIचे ऑप्शन होते आणि मग लोक ठरवू शकतात की कुठलं नरेशन घ्यायचं आहे म्हणून. तर स्टोरीटेलवरचे काही जे ओरिजिनल सिरीज आहेत आपल्या, त्याला एस्पेशली ज्या इंटरनॅशनल इंग्लिश आहेत त्याला ही सुविधा अवेलेबल आहे. आणि आत्ता 2 दिवसापूर्वी स्टोरीटेलने एक लॉस्ट होरायझन म्हणून एक कम्प्लिटली AI सिरीज रिलीज केली, जिची लेखिका आहे रोझी लेट. रोझी लेट म्हणजे स्टोरीटेलचा अनाग्राम आहे. हो. तर ती गोष्ट AIनंच लिहिली आहे, AIच्याच आवाजात आहे. म्हणजे एका अर्थाने खूप प्रमाणामध्ये AI वापरून ती गोष्ट तयार केलेली आहे. बरं. म्हणजे याचा अर्थ असा की इथून पुढच्या काळात कदाचित AIच लेखक असू शकतात, AIच नरेशन करणारे कलाकार असू शकतात. आणि ही फक्त ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपुरतीच मर्यादित नाही आहे गोष्ट. अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये असे प्रयोग आपल्याला पाहायला मिळू शकतात. बरोबर. आणि मला वाटतं की तुमच्या बऱ्याचशा आता न्यूज, तू तर एक वार्ताहर आहेस, मी जितकं वाचलं की बऱ्याचशा वार्ताहरांच्या समूहामध्ये ऑलरेडी लोक AI वापरत आहेत, जिथं की रिपोर्टर फक्त महत्त्वाची माहिती देतो आणि AI सगळं फिल इन द गॅप्स करतो. तर स्टोरीटेलचा जर अनुभव विचार करायचा गेला लॉस्ट होरायझनचा, तर आता मी त्याचा थोडा बहुत एक पार्ट असल्यावर सांगू शकतो की ते एवढं सोपं नव्हतं. म्हणजे तुला आठवत असेल की आपण मास्टर की दिवाळी अंकामध्ये जी AIची गोष्ट केली त्याच्यावर थोडंसं बोललो होतो. बरोबर. तर तसंच ह्याच्यामध्ये एक आमची टीम होती प्रॉपर एडिटर्सची, की जी प्रयत्न करत होती गोष्ट करायचा AI सोबत. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही विविध प्रकार ट्राय केले की AIला आधी पूर्ण गोष्ट सांगायची आणि मग काय येतंय बघायचं, पण ऑफकोर्स ती गोष्ट चांगली पाहिजे. AIला सूचना करणारी माणसंच असतात ना का तिथे AI वापर? अजून तरी तिथं माणसंच आहे. आणि इनफॅक्ट तिथं आमच्या जे लक्षात आलं की तिथं माणसांना खूप एफर्ट द्यावे लागले ती गोष्ट करायला. आणि ते तसं त्या मानाने एक एफर्ट इंटेन्सिव्ह काम होतं. म्हणजे गोष्ट करण्यासारखं गोष्ट AI लिहितो पटपट, पण तुम्हाला प्रॉम्प्ट बरोबर सांगावा लागतो. तर आमचा आत्ता तरी अनुभव ही गोष्ट करून की जर गोष्ट लिहायची असेल AIला तर मे बी AI अजून तिथं नाही आहे, पण तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये कुठं अडलात किंवा तुम्हाला विचार मंथन करायचं आहे, तिथं AI खूप चांगलं काम करतं. संदर्भ किंवा आयडियाजसाठी. पण AI भावना कशा आणणार? म्हणजे आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्ती संदर्भात आपण मराठीत उदाहरण घेऊया. एखाद्या व्यक्ती, म्हणजे त्या कथेमध्ये एक व्यक्ती आहे आणि ती कुणाला तरी गदगदून बोलली असं, किंवा तिला गहीवरून आलं आणि त्या प्रसंगात त्या पात्राला बोलायचं आहे, तर ते शब्द, ते भाव AI मध्ये येऊ शकतील का? आता तर नाही येत ऑब्व्हियसली. नाही आहेत ते, म्हणजे आहेत ॲज इन की AI गदगदून किंवा गहीवरून हे शब्द वापरेल. कारण की तू सांगितलं की उद्या एक आपल्या आई मुलाविषयी बोलतीये, जो की मुलगा समजा सैन्यावर गेलाय सीमेवर, तर तिथं AI, कारण की AI मध्ये कसं आहे की त्या मॉडेलला आत्तापर्यंत ज्या गोष्टी झाल्या त्याच्यावर तो शिकलेला आहे. तर तिथं गदगदून गहीवरून हे शब्द असतील तर ते AI वापरण्याची शक्यता खूप आहे. हे जे आहे ना की AI तू गोष्ट सांगितल्यावर तशी करेल का तुम्हाला प्रॉम्प्ट द्यावे लागतील, तर अजूनही अनुभव असा आहे की जर तुम्हाला चांगली गोष्ट पाहिजे असेल की जी तुम्हाला स्वतःला वाचायची आहे, तर मे बी AIला तुम्ही पूर्ण देऊन ते तेवढ्या चांगल्या प्रमाणात होत नाही. तुम्हाला त्याला खूप प्रॉम्प्ट द्यावे लागतात. मॅन्युअल इंटरव्हेन्शन आवश्यक अजून तरी आहे चांगल्या प्रतीच्या गोष्टी तयार करायला. पण ह्याचं ठरवणार कोण? आता ही जी AIची गोष्ट तयार झालेली आहे, म्हणजे जी AIनीच लिहिलेली आहे आणि AIच्या थ्रूच त्याचं नॅरेशन झालेलं आहे, ही चांगली झाली, वाचकांना आवडली आहे, किंवा एक काहीतरी कसोटी असते ना त्याला, ती कसोटी काय असते, किंवा ते कसं कळतं आपल्याला की हे
हां, ही मनासारखी झाली बरं का. स्टोरी टेलमध्ये आपण विचार केला तर आपण नेहमीच तो फिनिशिंग रेट म्हणून एक गोष्ट, एक मेट्रिक वापरतो. हां. एखादी गोष्ट चालू करतात आणि किती लोक ती गोष्ट संपवतात. तर एआयची गोष्ट आता 2च दिवसापूर्वी झाल्यामुळे ते सांगता नाही येणार आता, पण लॉंग टर्म मध्ये तर शेवटी तेच आहे ना, की ती गोष्ट एवढी चांगली होते का की तुम्ही ती पूर्ण गोष्ट ऐकतात. हां, म्हणजे ती पूर्ण गोष्ट ऐकण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर त्याचा अर्थ कदाचित असा असेल की ही आवडते आहे श्रोत्यांच्या. एआयला गोष्ट अशी लिहिता येते की जी श्रोत्यांना पकडून ठेवते. त्याचा हुक त्यांना मिळतोय. व्हेरी गुड, इंटरेस्टिंग. तर श्रोते हो, तुम्ही नक्की ही गोष्ट ऐका स्टोरी टेलवरती आणि त्याचा अभिप्राय कळवा. परत एकदा ते नाव आणि हे लॉस्ट होरायझन म्हणून आहे. आणि गोष्ट अशी आहे की एखाद्या एआयला एखाद्या माणसासोबत प्रेम झालं तर काय होईल. बर, कारण की एआयला भावना मला ती रजनीकांतची गोष्ट आठवते, ती रोबो. हो होती. आणि तीच नाही, आता इनफॅक्ट ChatGPT मध्ये तुम्ही त्याला बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड म्हणून करतात तर त्यांनी जो लेटेस्ट जे वाचलं मी की खूप जणांचे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आता एआय झालेत ऑलरेडी, हजारो लाखोच्या संख्येमध्ये. हो, की लोक ChatGPTला म्हणतात की तू रोल हा माझा बॉयफ्रेंडचा कर, आणि मग ते गप्पा मारतात आणि ते बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड करतात. आणि काही जण तर जरी ते सेक्शुअल असं अपेक्षित नाहीये तर ते त्याला बायपास करून सेक्शुअल कॉनोटेशन्स पण आणतात. हो, इंटरेस्टिंग. इतकं पुढे जायला नको. चे पुढे लोक गेलेले आहेत, आता नाही जायला पासून काय होणार आहे. वा. आता दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न. आता आपण एआयचा विषय छेडलाच आहे. आणि मला आठवतं की मागे दोन विषय आपण वेगळे केले होते. एक एआयचा विषय केला होता आणि दुसरा ट्रम्प तात्या आल्यानंतर एक केला होता राहुल सोबत. हां, आता दोन्हीची आपण जर सांगड घातली त्या घडीला तर एक परवाचीच बातमी अशी आहे की चायनाचा एक एआय बॉट आलेला आहे जो काहीतरी फ्री आहे किंवा स्वस्त आहे, आणि त्याच्या आगमनाबरोबरच अमेरिकेतलं सगळं स्टॉक मार्केट कोलॅप्स झालं. तर ही घटना नेमकं काय सांगते, हा काय प्रकार आहे ते थोडंसं तू उलगडून सांग. तर ते जे चायनाचं जे बॉट आहे ते डीपसीक म्हणून आहे. आणि जी बातमी आली की डीपसीकनं $5 मिलियन इन्क्रिमेंटल खर्चावर एआयचं मॉडेल तयार केलं. आणि ते एआयचं मॉडेल कसं काम करतं हे पण त्यांनी ओपन सोर्स, म्हणजे हे त्यांनी उघडून दाखवलं. म्हणजे तुम्ही ते वापरून तुमचं एआयचं मॉडेल तयार करू शकतात. आणि त्याच्या विरुद्ध अमेरिकेचा विचार केला, ओपन एआयचा विचार केला, मेटाच्या लामाचा विचार केला, ChatGPTचा. तर हे सगळेजण म्हणतात की तुम्हाला पुढच्या लेवलला एआयला जायला $100 बिलियन लागतील, $50 बिलियन लागतील, आणि काय लागेल. त्याच्या विरुद्ध ह्यांनी एवढ्या कमी स्वस्तात केलं, ह्याच्यामुळे स्टॉक मार्केटवर इम्पॅक्ट झाला. कारण की जर तुम्ही विचार केला की आज एआय ही हॉटेस्ट फील्ड आहे. म्हणजे सगळेजण म्हणतात की एआय वापरून तुमचं काम बेटर होईल, तुम्हाला म्हणजे ऑलरेडी कस्टमर सर्व्हिसमध्ये लोक वापरत आहेत. तर जी गोष्ट करायला तुम्हाला लाखो करोड लागणार होते ती गोष्ट जर काही हजारो करोडमध्ये होत असेल तर हे लाखो करोड कशाला खर्च करतायत, असा प्रश्न तयार होतो. बरोबर. आता ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे की डीपसीक ही काही $5 मिलियन तयार झालेली गोष्ट नाही आहे. डीपसीकच्या मागे जी कंपनी आहे ते हेज फंडवाले लोक आहेत, ते एक फंड चालवतात. त्यांच्यामध्ये खूपशा प्रमाणामध्ये PhDs मॅथमॅटिक्सचे आणि हायली क्वालिफाईड लोक आहेत, ज्यांचं ऑलरेडी खूप मोठं डेटा सेंटर आहे, जिथं ते 100 करोड हजारो करोड ते वर्षातनं खर्च करतात. कारण की त्यांच्याकडे डीप मॉडेल्स आहेत ट्रेडिंगचे. तर त्या एक्सपर्ट लोकांनी ते एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर वापरून थोड्याशा एक्स्ट्रा खर्चामध्ये हे तयार केलं आणि हे दाखवलं. तर ती जी टीम तयार केली आहे हे काही कॉलेजची मुलं नाही आहेत, म्हणजे हे एक्सपर्ट्सची टीम आहे, प्रोफेशनल आहे, प्रोफेशनल आहे पूर्ण. आता मग इथं प्रश्न काय राहतो की त्यांना त्या NVIDIAच्या लेटेस्ट चिप मिळालेल्या नाही आहेत, ज्या की अमेरिकेनं बॅन केलेल्या आहेत. तर पण त्यांनी जे वापरलंय त्याच्यामध्ये त्यांच्याकडे जुन्या NVIDIAचे चिप्स आहेत. असं नाहीये की त्यांनी पूर्णपणे वेगळं काही वापरलंय. आणि इनफॅक्ट त्याचा CEO म्हणला पण की त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की त्यांच्याकडे लेटेस्ट चिप्स नाही आहेत, ज्या की अमेरिकेनं बॅन केलेल्या आहेत. पण त्यांचं ओपन सोर्स असल्यामुळे आता विचार केला तर शेवटी स्टॉक मार्केट काय व्हॅल्युएशनचा गेम आहे. उद्या NVIDIAचं व्हॅल्युएशन 50 आणि 100 आणि 150 आहे. तर ती अपेक्षा कशी आहे की जसं AI वर जाईल तसं NVIDIAच्या चिप्स अजून लागतील आणि ते अजून 10 पट पैसे कमवतील. पण जग जर AI वर गेलं आणि तुम्हाला 100 चिप्स नाही लागल्या आणि 10च लागल्या
हो, तर मग तुम्हाला तेवढे 100 पट पैसे नाही मिळणार, हां. मग तुमची व्हॅल्यू नाही राहणार. बरोबर. तर ही जी अनसर्टन्टी आली त्याच्यामुळे स्टॉक मार्केट पडलंय. आता आपल्याला बघावं लागेल की आता हे जे चायनानं मॉडेल बाहेर काढलं, आणि चायना तर खूप कंट्रोलिंग आहे, ह्या लोकांनी असंच बाहेर ओपन सोर्स केलं का त्याच्या मागे चायनाचा दुसरा काही उद्देश आहे? म्हणजे ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या अननोन्स आहेत, पण जी गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आपण की डीपसिक, आता आपण स्वतः ते मॉडेल वापरलंय, म्हणजे तर डीपसिक चांगलं मॉडेल आहे. कारण की मी ChatGPTला दर महिना $20 देतो, $1,500 देतो. मी ते कॅन्सल करणार आहे, कारण की जी गोष्ट मला तेवढीच चांगली फ्रीमध्ये मिळते तर मी $1,500 कशाला देऊ. बरोबर. तर ते मॉडेल चांगले, पण AI मध्ये दर 6 महिन्याला मॉडेल्स अपडेट होतात, तर ते तेवढंच मॉडेल चांगलं राहील का, हा पहिला प्रश्न आहे. त्याच्यानंतर ते 5 मिलियनचा जो आकडा सांगतायत तो बरोबर नाही सांगत आहेत. पण त्याच्यासोबत महत्वाची गोष्ट आहे की हुशार लोकांनी एकत्र येऊन खूप सारे पैसे न खर्च करता तेवढंच चांगलं मॉडेल तयार केलं, हे खरं आहे. आणि ह्याच्यातून समजा आपण भारताचा विचार केला तर आपण विचार केला पाहिजे की आपणही करायला पाहिजे. म्हणजे सर्व्हिसेसपेक्षा उद्या डीपसीक वापरून भारतानंही ते ओपन सोर्स वापरून 10 मॉडेल तयार करायला पाहिजेत ना. कारण की तुम्ही सतत पैसा हा तुम्ही अमेरिकन कंपन्यांना देणं, स्पेशली डीपसिक जर आपण वापरलं तर आपला डेटा म्हणा किंवा हे म्हणा तो परत चायनाच्या ताब्यात जाईल किंवा त्यांच्या याच्यातून काही वेगळे मॉडेल डेव्हलप ऑफकोर्स सिरीज तर आहेच, पण तू आता फोन वापरतोस त्याच्यामध्ये चायनीज गोष्टी आहेत, तुझा राउटर वापरतो त्याच्यात चायनीज गोष्टी आहेत. मध्ये आपल्याकडे जे काय मुंबईला इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम झाला होता, तुमच्या इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये जे आपलं भारत सरकार प्रयत्न करतंय मॅन्युफॅक्चरिंगमध्ये भारतीय मॅन्युफॅक्चरिंग करायचा, तर हे चॅलेंज आहे, हे तर आहेत. फक्त ह्या गोष्टीसाठी लक्ष द्यायची गरज नाही, ही ओव्हरऑल चॅलेंज आहे भारतासाठी की आपल्या खूप साऱ्या गोष्टींमध्ये चायनीज कॉम्पोनंट आहेत. आणि आपण जगाकडे बघून केलं तर ते क्रिटिकल, तुम्हाला एक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पण तो एक प्रश्न आहे. ओके. तर इथून पुढं काय गोष्टी घडतील ह्याच पेसने जर सगळ्या गोष्टी पुढे जात असतील तर असं काय वाटतं? मला तर की नाही AI इज अन काय असतं, ही इंटरेस्टिंग फील्ड आहे, सगळे बोलतो. आपण मागच्या वेळेस बोललो होतो की उद्या जर विचार केला तुम्ही तर एक आपल्याकडे बँकेसारखी गोष्ट घेतली की जी क्रेडिट रिस्क आहे किंवा काय आहे, तुम्ही जर तिथं AI टाकलं तर बहुतेक बँकांमध्ये 80% लोकांची गरज काय आहे. असं तू सेक्टर बाय सेक्टर गेलास, जसं की आता अजून कुणाचं होतं की जगातल्या बऱ्याचशा IT कंपन्यांनी ठरवलंय की ते नवे लोक हायर नाही करणार आहेत, कारण की AI मुळे त्यांचे जे आत्ता इंजिनियर्स आहेत ते सगळे 1.5 दुप्पट जास्त इफिशियंट होत आहेत. त्याच्यामुळे मग तुमच्या नोकऱ्यांचा प्रश्न आला. बरोबर. तर आय थिंक AI ही रियालिटी आहे आणि AI मुळे गोष्टी बेटर होत आहेत. आता तू मला आत्ताच सांगत होतास की तू ते आपण जे बोलतो त्या पॉडकास्टचं क्लिअरिंगचं तू अडोबचं सॉफ्टवेअर वापरतोयस, त्याचं मग AIच असणार आहे. AI बेस्ट आहे तो. एक्झॅक्टली, मी तेच सांगतो की AI इथं आहे, त्याच्यामुळे AI विषयी खूप घाबरण्यामध्ये अर्थ नाहीये. आपण सगळ्यांनी AI वापरायला पाहिजे. आणि जे कुणी समजा आता नोकरीवाले तर तुम्ही विचार केला पाहिजे की AI वापरून तुम्ही ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह प्रोडक्ट कसे तयार करू शकतात, ह्याचा विचार केला पाहिजे आपण, कारण की दुसरं काही उत्तर नाहीये. म्हणजे भारतातल्या ज्या छोट्या छोट्या कंपन्या आहेत, विशेषतः सॉफ्टवेअरमधल्या आहेत किंवा IT फील्डमधल्या आहेत, तर त्यांनी देखील असे मॉडेल्स छोटे छोटे ओपन सोर्समध्ये आता येत असतील तर ते अडॉप्ट करून कस्टमाइज करून स्वतःचे प्रॉडक्ट ते बनवू शकतात, राईट? हां, पण आता छोट्या कंपन्यांना ते हा मॉडेल वापरून करू शकतात आणि करायला पाहिजेत. म्हणजे इनफॅक्ट जसं त्यांनी तिकडच्या PhD लोकांनी केलं तसं आपल्याकडची जे मोठी युनिव्हर्सिटी क्लस्टर्स असतील, PhD असतील, आपणही आपले AI मॉडेल करायला पाहिजेत ना, कारण की आता ते ओपन सोर्स आहेत. एक्झॅक्टली. म्हणजे आपण त्यांनी त्यामध्ये आय थिंक त्या ओलानी केलं होतं कृत्रिम, पण त्याच्या मागं कुणीतरी हुडकलं होतं की त्याच्या मागं ChatGPT आहे म्हणून. म्हणजे मला आशा आहे की पुढचं जे कृत्रिम येईल ते खरोखर आपलं ओपन सोर्स बेस्ड इंडियन डेटावर ट्रेंड असं कृत्रिम असेल. आता शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न जो अनेकांच्या मनात आहेच आहे, अमेरिका म्हटल्यानंतर तो आता प्रश्न समोर येणं भाग आहे. आणि ज्या विषयाची सुरुवात आपण केली होती ते म्हणजे ट्रम्प तात्या आल्यानंतर जी बदललेली अमेरिकेची सगळी आता तो घडी बदलते, आता त्याच्यामधून काय काय गोष्टी समोर येत आहेत आणि हे सगळं पिक्चर काय सांगतं आपल्याला. विशेषतः त्यांनी आता इलिगल मायग्रंट्सला बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे, दंड ठोठवायचा किंवा त्यांचा आयात कर लावायचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे अनेक देशांसाठी. कॅनडाला त्यांनी तशी तंबी दिलेली आहे, मेक्सिकोला दिलेली आहे, कोलंबियाचा ऑलमोस्ट त्यांनी लावलीच होती, मात्र त्यांनी ते ठीक आहे म्हणले म्हणून ते पुढं गेला विषय.
मात्र आम्ही हे करणार आणि करू शकतो असा एक जो आत्मविश्वास ट्रम्प त्यांनी दाखवला आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्याचे परिणाम इमिजिएट भविष्यात काय दिसत आहेत? आय थिंक आता ट्रम्प तात्यांनी जे केलं एका अर्थाने की त्यांनी त्या कोलंबियाला सांगितलं की तुम्ही वापस घ्या, नाही तर तुम्हाला आम्ही आत्ता 25% लावणार, 50% लावणार. म्हणजे एका अर्थाने दादागिरीच आहे की करावंच लागतंय. किंवा त्यांनी त्या डेन्मार्कच्या प्राईम मिनिस्टरला फोन केला 45 मिनिटं, सांगितलं की ग्रीनलँड तुम्ही आम्हाला विकाच, आमचा आग्रह आहे की विकाच म्हणून. म्हणजे तुम्ही आजच्या काळामध्ये एक देश दुसऱ्या देशाला म्हणतो की तुम्ही आम्हाला विकाच, हे खरं नाही वाटत पण असं होतंय. किंवा त्यांनी पॅलेस्टाईनविषयी सांगितलं की म्हणले गाझा स्ट्रीपमधल्या लोकांनी इजिप्त आणि जॉर्डननं त्यांना ॲक्सेप्ट करून टाकावं. म्हणजे एक तर क्लिअर आहे की आणि कॅनडाचा की तर ह्याच्यामध्ये ट्रम्पचं त्यानं आपण जे मागच्या एक म्हणता येईल की एक होतं शीतयुद्धानंतरचं जे जग होतं ते एका अर्थाने एक वेलकमिंग किंवा ओपन की या आणि हे करू ते करू अशा टाईपचं जग होतं. तर आता ट्रम्प तात्यांच्या ह्या गोष्टींमुळे जे पुढचं जग असणार आहे ते पूर्णपणे स्पष्ट असणार आहे की मी इथं आहे आणि हे मी करू शकतो, हे मी करणार कारण की हे माझ्यासाठी चांगलं आहे. म्हणजे आता तुम्ही सांगितलं हे जे इमिग्रंट्सचा प्रश्न आहे, तर हे एका अर्थाने लॉजिकल आहे ना की इलिगल इमिग्रंट्स म्हणजे का सहन करावे, कुठल्या देशाने का? आपण पण आपल्याकडे बांगलादेश विषयी बोलणं चालूच असतं आपल्याकडे, आणि जे की स्वाभाविक आहे कारण की उद्याचं माझं आयुष्य, आणि इव्हन आपला एखादा भारतीय जरी बाहेर असला तरी त्यांनी तिकडनं पाठवल्यावर आपण घ्यायलाच हवं, ही आपली भूमिका असली पाहिजे. तर ह्याच्यामध्ये लॉजिकली सगळ्यांना पटतं कारण की हे आहे, पण प्रॅक्टिकली नाही होत. ते प्रॅक्टिकली ऑफकोर्स अवघड जाणार आहे, म्हणजे त्यांनाही अवघड जाणार आहे. आणि शेवटी मानवसात जे लोक आहेत त्याच्यामध्ये गुंतलेले आणि जे मे बी एका चांगल्या आयुष्यासाठी गेले किंवा काय, त्यांच्यावर तर परिणाम होणारच आहे. एस्पेशली त्यातल्या तुम्हाला नेहमीच वाटतं की लहान मुलांवर जो परिणाम होतो त्यात त्यांची काही चुकी नाही. अमेरिकन ड्रीम्स पहिल्यासारखं जसं पाहिलं जातं तसं तर इथून पुढं ते ड्रीम दिसेलच असं नाही. पण अमेरिकन ड्रीम जरी नसेल तरी तुमची जी ग्लोबल एक बर्थ रेट आहे नव्हे, आता युरोपात सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीने आता वेलकम होणार नाही भविष्यात. दुसरी गोष्ट अशी की मुळात ईयूची संकल्पनाच आता कुठंतरी डळमळीत होते का काय अशी एक शक्यता आहे. कारण तू ज्याचा उल्लेख केला कोल्ड वॉर नंतर जे एक वेलकमिंग सगळं हे होतं आणि त्याच्यातनंच ईयू ॲक्च्युली ईयू इज दॅट प्रोडक्ट. ईयूची जाणार नाही कारण की तुम्ही विचार केला की जेव्हा तुमच्याकडे स्ट्रॉंग मस्क्युलर अमेरिका आहे आणि चायनासारखा देश आहे की जो आता जागतिक पातळीवर एक सामर्थ्यवान देश झालेला आहे, तर युरोप जर उद्या स्प्लिट झाला तर ते खूपच छोटे पडतील ह्यांच्या पुढे. त्यामुळे युरोपला एकत्र, त्याच्यामुळे ईयूच्या संकल्पनेमध्ये मला इतका फरक पडेल असं वाटत नाही मला. पण एक मात्र आहे की जे इमिग्रंट्सचं जे होतं की खूप इमिग्रंट्स जायचे आणि राहायचे आणि देश त्याला ओपन होते, ही गोष्ट तर 100% लोक कमी करणार. पण त्याच्यात सोबत एक दुसरी गोष्ट आहे की यातल्या बहुतेक सगळ्या प्रगत देशांमध्ये जन्मदर हा कमी आहे. उद्या मे बी तुम्हाला 3 नको पण तुम्हाला 2 पर्यंत तरी पाहिजे, नाहीतर तुम्ही तुमचे रस्ते कसे मेंटेन करणार, तुम्ही हे कसे मेंटेन करणार. आता जर्मनीसारखा देश आहे, म्हणजे जर्मनी मागच्या 2 वर्षापासून त्यांची इकॉनॉमिक कॉन्ट्रॅक्ट होतीये कारण की तुम्ही न्यूक्लिअर आणि त्याला ग्रीनच्या नावाने गेलात तुम्ही, पण तुम्हाला ते मे बी वापस जायची गरज आहे. तर आय थिंक हा जो आता पुढचा काळ आहे हा काळ स्पष्टपणे असेल की हा माझा देश आहे, म्हणजे प्रत्येक जो आहे, आणि मी माझ्या देशासाठी जे चांगलं आहे ते मी अग्रेसिव्हली करणार. म्हणजे स्वतःच्या देशाबद्दल त्या देशाचं हित हीच प्रायोरिटी, हे प्रायोरिटी. त्याच्यासाठी मग मी म्हणजे जसं आपण इंडिया फर्स्ट म्हणतो तसं अमेरिका आता अमेरिका फर्स्ट म्हणतो. करेक्ट. आणि चायना तर नेहमी चायना फर्स्ट आहे किंवा काय आहे. आणि हे सगळं कारण की आता जर्मनीचं मॅन्युफॅक्चरिंग कमी झाले, आता ते विचार करणारच ना की कसं वाढवायचं आपण. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये पण एक म्हणजे जर मी विचार केला, एक आहे की तुमची ग्रोथ ही जी एक्सपोर्ट लेड झाली आहे, जगात सगळेच देश एक्सपोर्ट नाही करू शकत. तर ह्याच्यामध्ये लॉंग टर्ममध्ये काय होणार आहे की एकतर डॉलर डिपेंडन्स जे आहे तो एक प्रश्न असणार आहे. कारण की उद्या जगात दुसरी अल्टरनेटिव्ह करन्सी येऊ शकते का किंवा येते का. आणि त्याच्यानंतर की प्रत्येक देशाला एका अर्थाने जे आपण जे म्हणतो की तुम्ही इंडिपेंडेंट स्वातंत्र्य तुम्हाला पूर्ण राहता आलं पाहिजे व्हॅल्यू चेनमध्ये, आणि प्लस सामर्थ्यवान राहता आलं पाहिजे, ह्याच्याकडं लोकांचा कल वाढत जाईल. ह्या सगळ्या सिनेरिओमध्ये भारत आता कुठं स्टँड करतो आहे असं तुला दिसतं? मी भारत तर
आपलं पॉप्युलेशन असेल किंवा आपली इकॉनॉमी असेल जी ग्रो करते, त्याच्यामुळे आजकाल जगामध्ये ग्लोबली एका अर्थाने भारताचं एक आता प्रेझेन्स आहे. आपल्या पुढचे चॅलेंजेस हे अजूनही इंटरनलच आहेत. म्हणजे जर तुम्ही विचार केला, आज अमेरिकेचा GDP पर कॅपिटा $81,000 आहे, चायनाचा $10,000-12,000 आहे, आपण अजून $2,500 आहेत. त्यामुळे भारतासाठी एक आहे की तुम्ही एनर्जी इंडिपेंडन्स असणं, तुमच्याकडं टेक्नॉलॉजी इंडिपेंडन्स असणं, म्हणजे आज आपण बहुतेक अशा फंडामेंटल गोष्टीवर चायनावर आपण डिपेंडेंट आहेत, जे की भारत सरकार कमी करायचा प्रयत्न करते. ते करणं भाग आहे आपल्याला, म्हणजे देर इज नो अदर ऑप्शन. आणि त्याच्याच सोबत आता आपलं जे सर्व्हिसेस सेक्टरचं लॉंग टर्म होतं त्याच्यावर ह्या AI मुळे फरक पडणार आहे. त्यामुळे आपल्याला आय थिंक आपल्या इकॉनॉमीमध्ये जसं आपण म्हणतो की तुमच्या GST आणि तुमच्या डिमॉनिटायझेशन, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगचा जो प्रपोर्शन झाला आहे, तर त्याला कसं वाढवायचं. त्यामुळे भारतासाठी तर आय थिंक मला अजूनही पुढच्या वर्षी दिसतं की भारताला स्वतःला 2,500वरनं 10,000वर जाईपर्यंत इंटरनल फोकस हाच सेम राहणार आहे. आणि ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत, पण चॅलेंजेस खूप आहेत. म्हणजे आज आपण म्हणतो की सेमीकंडक्टर किंवा AI, तर AI काही एक माणूस नाही करू शकत. बरोबर. AI मध्ये तुम्हाला हायली क्वालिफाईड लोक लागतात. मग तुम्ही जातात युनिव्हर्सिटीमध्ये, आणि भारतीय युनिव्हर्सिटी आज हायली क्वालिफाईड लोक तयार करतायत का नुसते पेपर छापणारे लोक तयार करतायत, त्यावर सगळं डिपेंड. कारण की आपल्या भारतीय लोक हुशार आहेत हे माहिती आपल्याला, कारण की ते जगभर जाऊन करतायत. भारतीय लोक भारतात राहून करू शकतात का, हा आपल्या पुढचा सगळ्यात ज्वलंत प्रश्न असणार आहे. की आपण म्हणजे आता चायनानं जे केलं बरोबर, तसं आपल्याकडून का नाही आलं. त्या केसमध्ये इथून पुढं एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जे आहेत त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी असणार आहे असं आपण म्हणू शकतो. हो, कारण की त्यांचं काम आहे, म्हणजे एस्पेशली रिसर्च आणि युनिव्हर्सिटीजमध्ये, की जे लोक बाहेर पडतायत ते शिकलेले बाहेर पडतायत, त्यांना काहीतरी करता येतंय. आणि मग सरकारचं काम आहे की जे लोक बाहेर पडून काहीतरी करायचा प्रयत्न करतायत त्यांचं आयुष्य सोपं चाललंय. म्हणजे त्यांना फॅक्टऱ्या तयार करता येत आहेत, त्यांना सुविधा मिळत आहेत, सिंगल विंडो क्लिअरन्स मिळतोय. कारण की ह्या गोष्टी केल्याशिवाय तुम्ही पुढच्या लेवलला जाऊ नाही शकणार आहेत. हो, वा योगेश, खूप छान सांगितलं तू. खरं तर प्रत्येक विषय महत्त्वाचा आहे, प्रत्येकावरती एक स्वतंत्र एपिसोड आपला होऊ शकतो, मात्र वेळेची मर्यादा आहे आणि आपलाच प्लॅटफॉर्म आहे, आपण कधी परत या गोष्टीवरती बोलू शकतो. धन्यवाद. धन्यवाद.